तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया दत्तस्थान पुण्याचे श्रीयुत भाऊराव आठवले यांनी लिहिलेली आठवण. संसाराचा खेळ पूर्ण झाला. परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचा आणि माझा ऋणानुबंध फार जुना. त्याची आठवण स्वामींनीच मला करून दिली हे आश्चर्य. स्वामी पुण्यात असताना टिळक रोडवरील विष्णू भवन या आमच्या घरात बिऱ्हाड करू म्हणून राहत होते आणि दरमहाचे भाडे देण्यासाठी आमच्या घरी येत. श्रीयुत बाबा देसाई त्यांच्याबरोबर असत. अर्थात त्यावेळी मला त्यांच्या थोरवीची पुसटही कल्पना नव्हती. 1966 सालापासून त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार सुरू झाला होता. अभंग ज्ञानेश्वरीची प्रत माझ्याकडे पाठवून त्यांनी मला सांगितलं होतं की ही पहिली प्रत माऊलींना समाधीस्थानी आळंदीस अर्पण करावी. त्यासाठी एक शाल आणि 50 रुपये त्यांनी पाठवले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी अभंग ज्ञानेश्वरीची पहिली प्रत माऊलींच्या समाधीस्थानी अर्पण करून पावसला प्रसाद पाठवला. 1967 साली मी त्यांच्या दर्शनास पावस इथं गेलो. त्यांचं दर्शन घडताच मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला अगदी जवळ बसवून घेतलं आणि ते म्हणाले, भाऊराव, मी एक वाक्य म्हणायला सांगतो, ते अंतःकरणाला स्मरून म्हणाल का? मी होकार दर्शवला. ते म्हणाले, संसाराचा खेळ पूर्ण झाला हे वाक्य उच्चारा. मनाशी विचार केला. खरोखरी माझा संसार पूर्ण झाला होता. आता संसारात मन गुंतून राहण्याचं काहीच कारण नव्हतं. मी उत्तर दिलं, एकदा नव्हे 10 वेळा मी हे वाक्य उच्चारतो आणि तसं 10 वेळा ते वाक्य मी उच्चारलं, बोध झाला. दुसऱ्या खेपेस मी प्रार्थना केली, स्वामी, आपली कृपा मजवर असू द्या. स्वामींनी सोहम उपासनेचं रहस्य सांगून माझ्याकडून सोहम साधना करून घेतली, अनुग्रह दिला आणि म्हणाले, आळंदीच्या सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वात्मसौख्यात सोहम साधनेची शिकवण दिलेली आहे, ती लक्षात असू द्या. वास्तविकपणे श्री गजानन महाराज, भगवान रमण महर्षी, रावसाहेब सहस्रबुद्धे यांनी मला हेच सांगितलं होतं की सोहम साधना करणं भाग पडेल. पण मी त्या बोधावर आजवर आलो नव्हतो. घरी दैनंदिनीत मात्र लिहून ठेवलं होतं, बडबड वृथा का करावी, मौन मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवनमाळ. स्वामी स्वरूपानंदांचं उपदेशामृत गळ्याखाली उतरलं, हृदय संपुटात साठलं. स्वामी म्हणाले, तुमचे तुम्हालाच देतो. मला वाटलं ज्ञानेश्वर माऊलींप्रत जाण्याचा सोपान आता सुलभ झाला. माझी सर्वात मोठी अडचण ही होती की मला आलंबनाशिवाय ध्यान करणं जमत नसे. याचाच अर्थ सगुण मूर्तीवर लक्ष केंद्रित करून ध्यान करणं जमे, पण निर्गुण निराकार अशा सर्वव्यापी चित्त शक्तीवर, सोहम बोधावर मन स्थिर होत नसे. तीही क्रिया स्वामींनी मला समजावून दिली. आता आलंबनाशिवाय ध्यान करणं जमतं, अनाहत नाद ऐकू येतो, कर्णसंपुटात गुंजारव सोहमचा निनाद ऐकू येतो. 1973 सालची एक महत्त्वपूर्ण घटना. मी स्वामींच्या दर्शनास गेलो. देसाई आंबेवाले यांच्याशी व्याह्यांचं नातं जडलं होतं, त्यामुळं माझा मुक्काम त्यांच्याच घरी होता.
शुचिर्भूत होऊन स्वामींचं बोलावणं येईल त्याप्रमाणे त्यांच्या दर्शनाच्या जाण्याच्या तयारीत मी असे. एके दिवशी मी स्वामींच्या सान्निध्यात असताना धीटपणानं म्हटलं, मला आपला सहवास घडला नाही. माझ्या हातून आपली काही सेवा घडली नाही. आपलं बोलणं मला ऐकू येत नाही. जे काही सांगता ते कोणातरी त्रयस्थ साधकाच्या करवी ऐकावं लागतं. हे असं नको. आपल्याला मोठ्यानं बोलण्यामुळं क्लेश होतात हे मला माहिती आहे. तरी पण माझ्या आंतरिक समाधानासाठी 2 वाक्य, केवळ 2 वाक्य तरी मला ऐकू येतील अशी सांगा. मी कान देऊन ऐकेन. स्वामींनी मंद हास्य केलं. जवळच्या साधक सेवेकऱ्याला खोली बाहेर जाण्यास आणि जाताना दार बंद करून घेण्यास सांगितलं. मला जवळ येऊन बसण्यास आणि कान मुखाजवळ आणण्यास सांगितलं आणि माझ्या कानात फक्त एक बीज मंत्र उच्चारला. ओंकार प्रणव उच्चार होत साचार, आत बघ कैसा, तो शब्द अवाङ्मय, तो मी ऐसा. हे सत्कवी बाबा गर्दे यांचे शब्द आठवले. तो एकनाथ षष्ठीचा पवित्र दिवस. त्या दिवसापासून कर्णसंपुटात ओंकार गुरुमुखातून ऐकलेला सतत सहस्राधार चक्रात निनादत आहे. सिद्ध बेटात जाऊन ध्यानस्थ बसलो होतो तेव्हापासून सतत हा अनाहत नाद भ्रमर गुंजारवाप्रमाणे ऐकू येत आहे. हा अंतर्नाद सुरू आहे. मी तृप्त झालो आहे. नामस्मरणात, स्वरूप दर्शनात रंगून गेलो आहे. भगवंताच्या अखेरच्या हाकेला सामोरं जाण्यास सिद्ध झालो आहे. परमश्रेष्ठ सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहानं केलेल्या मार्गदर्शनानं कृतार्थ झालो आहे. आता स्वामींच्या चरणकमली एवढीच प्रार्थना, क्लेशरहित संतोषी जीवन, प्रयाणकाली सोहम स्मरण, घडो आवडी परमार्थ चिंतन, हे आशीर्वाद लाभून जीवन कृतार्थ होवो. पुण्याचे श्रीयुत भाऊराव आठवले यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत. उद्याच्या भागात पणजी गोव्याचे नागेश अनंत नाईक यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.